Welcome students. Differentiation miscellaneous exercise 9 त्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 6 पर्यंतचे प्रॉब्लेम पाहिलेले होते. नाउ लेट्स स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 7. टेस्ट whether the function fx equals x square plus 1 for x greater than or equal to 2 म्हणजे राइट हँड साइड अप्रोच आणि x ला 2 व्हॅल्यू घेता येते इक्वल्स ट्वाइस x plus 1 for x less than 2 म्हणजे लेफ्ट हँड साइड अप्रोच x ला 2 व्हॅल्यू घेता येत नाही आणि इज डिफरन्शिएबल ॲट x equals 2 आपल्याला त्यांनी विचारलं. म्हणजे मागच्या सारखा सेम क्वेश्चन आहे हा. याचा अलीकडचा क्वेश्चन होता ना तसाच आहे, फक्त आता फंक्शन तेवढं थोडंसं बदललेलं आहे. हां ठीक आहे. चला आपण आता पहिल्यांदा लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह बघूया. f dash of 2 minus equals limit as h tends to 0 minus f of 2 plus h minus f of 2 आणि अपॉन किती h equals limit as h tends to 0. हां सांगा f of 2 plus h करता काय आहे सांगा. f of 2 plus h लेफ्ट हँड साइड अप्रोच म्हणजे इथं फंक्शन बघायचं, लेफ्ट हँड साइड इथं बघायचं. मग f of 2 plus h पाहिजे मला. x च्या जागी 2 plus h बघा, x च्या जागी 2 plus h. मग इथं x जागी 2 plus h ट्वाइस 2 plus h plus 1 हे झालं f of 2 plus h. इथं बघायचं f of 2 plus h ट्वाइस 2 plus h plus 1 मायनस आता f of 2 x ला 2 व्हॅल्यू वर घेता येते का खाली घेता येते वर. मग इथं बघा f of 2 स्क्वेअर प्लस 1 f of 2 स्क्वेअर प्लस 1 आणि अपॉन h as it is. So limit as h tends to 0 ओपन करा 2 to the 4 plus twice h plus 1 2 to the 4 plus twice h plus 1 minus 2 square 4 plus 1 5 आणि अपॉन h as it is. आता पुन्हा बघा 4 plus 1 5 झाले 4 plus 1 5 आणि हे minus 5 कॅन्सल 2h upon 2h upon h शिल्लक राहील. म्हणजे थोडक्यात लिमिट as h tends to 0 minus twice h upon 2 म्हणजे फक्त 2 राहील आणि कॉन्स्टंटचं लिमिट कॉन्स्टंट म्हणजे तुमचा लेफ्ट हँड साइड अप्रोच जो आहे, लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह जो आहे तो किती मिळाला आपल्याला +2 मिळाला. आता राइट हँड साइड डेरिव्हेटिव्ह बघा f dash of 2 plus equals limit as h tends to 0 plus f of 2 plus h minus f of 2 and upon h equals limit as h tends to 0 plus सांगा f of 2 plus h राइट हँड साइड अप्रोच करता तुम्हाला हे बघा हे फंक्शन बघायचं. मग इथं f of 2 plus h म्हणजे 2 plus h चा स्क्वेअर प्लस 1 2 plus h चा स्क्वेअर प्लस 1 मायनस आता f of 2 हेच बघायचं f of 2 स्क्वेअर प्लस 1 आणि होल डिवाइडेड बाय h as it is. लिमिट as h tends to 0 आता हा ब्रॅकेट स्क्वेअर 4 a plus b ब्रॅकेट स्क्वेअर प्लस दोघांचा प्रोडक्ट डबल प्लस दोघांचा प्रोडक्ट ट्वाइस h डबल 4h प्लस h चा स्क्वेअर इकडले 1 मायनस त्या ब्रॅकेटचा आन्सर 5 होल डिवाइडेड बाय h. आता बघा 4 plus 1 5 आणि हे मायनस 5 कॅन्सल. हे जे शिल्लक आहेत दोघं त्यातनं h कॉमन. लिमिट as h tends to 0 h कॉमन 4 plus h शिल्लक अपॉन h पुन्हा h कॅन्सल. आता 0 अपॉन 0 चा फॉर्म गेला 4 plus 0 म्हणजे फायनल आन्सर 4 आला. म्हणजे f dash of 2 प्लस आन्सर 4 f dash of 2 मायनस आन्सर 2 म्हणजे लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह राइट हँड साइड डेरिव्हेटिव्ह इक्वल नाहीत सिन्स f dash of 2 minus is not equal to f dash of 2 plus. Last line fx is not differentiable
be differentiable at x equals 2. Fx is not differentiable at x equals 2. Okay. Okay. Now question number 8. आता तो लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड या टाईपला हा लास्ट क्वेश्चन आहे तुमचा. आता बऱ्याचदा तुम्ही ह्याच टाईपचे क्वेश्चन बघून आता तुम्हाला हे जमायला लागतील किंवा हा सोपा वाटायला लागतो बघा क्वेश्चन. 8th क्वेश्चन. टेस्ट वेदर द फंक्शन fx equals 5x minus 3x square 4x greater than or equal to 1 equals 3 minus x 4x less than 1 आणि डिफरन्शिएबिलिटी ॲट x equals 1 तुम्हाला चेक करायची किंवा टेस्ट करायची. डिफरन्शिएबिलिटी ॲट x equals 1. हा राईट हँड साइड अप्रोच x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 एक पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज आणि इव्हन 1 पण घेता येते. म्हणजे f ऑफ 1 जेव्हा लागेल तेव्हा हे फंक्शन. आणि हा राईट हँड साइड अप्रोच हा x लेस दॅन 1 म्हणजे लेफ्ट हँड साइड अप्रोच. इथे x ला 1 घेता येत नाही आणि आपल्याला डिफरन्शिएबिलिटी ॲट x equals 1 चेक करायची आहे. म्हणजे लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ 1 मायनस राईट हँड साइड डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ 1 प्लस चेक करा. इक्वल असतील तर डिफरन्शिएबल, नसेल तर नॉट डिफरन्शिएबल. बघा सोल्युशन f डॅश ऑफ 1 मायनस इज इक्वल टू लिमिट ॲज h tends to 0 f of a plus h म्हणजे 1 plus h minus f of a म्हणजे 1 आणि अपॉन h. साइन राहते माझ्याकडे. लिमिट ॲज h tends to 0 minus f of 1 plus h लेफ्ट हँड साइड अप्रोच इथे आहे. मग इथे fx परत लिहितो मी. f of 1 plus h म्हणजे 3 मायनस ब्रॅकेट मध्ये x च्या जागी 1 plus h. 3 मायनस x च्या जागी 1 plus h. 3 मायनस x च्या जागी 1 plus h मायनस आता f of 1 पाहिजे. x ला 1 व्हॅल्यू इथे घेता येते. f of 1 बघा 5 into bracket 1 minus 3 into bracket 1 square हे f of 1 झालं आणि अपॉन h equals limit as h tends to 0 minus 3 minus 1 minus h हे इथलं मायनस साइन सांग. 5 1 5 3 1 3 5 मधून 3 गेले 2 आतला आन्सर 2 बाहेर मायनस साइन म्हणजे मायनस 2 अपॉन h. आता बघा -2 -1 म्हणजे -3 झाले आणि +3 कॅन्सल झाले. -h अपॉन h म्हणजे -1 शिल्लक आहे. लिमिट ॲज h टेंड्स टू 0 मी हो तर लिहितो बरं का. म्हणजे मी मागच्या काही दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये नुसतं डायरेक्ट आन्सर लिहिलं. आता हे कॅन्सल झाले 1 आणि 1चं लिमिट 1 म्हणजे फायनल आन्सर -1. थोडक्यात f डॅश ऑफ 1 मायनस लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह तुमचा किती आला -1 आला. लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह किती आपला -1. आता राईट हँड साइड डेरिव्हेटिव्ह लिमिट ॲज सॉरी आधी हे लिहितो नोटेशन f डॅश मधनं नोटेशन लिहितो की f डॅश ऑफ 1 प्लस म्हणजे राईट हँड साइड लिमिट ॲज h टेंड्स टू 0 f ऑफ 1 प्लस h मायनस f ऑफ 1 आणि अपॉन h. आता राईट हँड साइड अप्रोच करता f ऑफ 1 प्लस h बघायचं. हा राईट हँड साइड f ऑफ 1 प्लस h म्हणजे x च्या जागी 1 प्लस h घालायचं. बघा 5 into 1 plus h minus 3 into 1 plus h चा ब्रॅकेट स्क्वेअर हे झालं तुमचं f of 1 plus h minus f of 1. बघा x च्या जागी ती टर्म येते. नुसतं बघा तुम्ही x च्या जागी ती टर्म f of 1 करता पण तेच आहे वरचंच फंक्शन आहे. 5 into bracket 1 minus 3 into bracket 1 square आणि होल डिवाइडेड बाय h as it is. फक्त आता इथं लिमिट लिहायचं राहिलं. लिमिट ॲज h टेंड्स टू 0 प्लस ठीक आहे इक्वल्स लिमिट ॲज h टेंड्स टू 0 प्लस ओपन करा 5 1 5 प्लस 5h मायनस 3 इंटू ब्रॅकेट हा स्क्वेअर करा 1 प्लस ट्वाइस h प्लस h स्क्वेअर हा ब्रॅकेट स्क्वेअर केला मायनस
5 वन 5, 3 वन 3, 5 वन 3 गेले 2 राहिले आणि अपॉन किती आहे सांगा हे h. आता ब्रॅकेट ओपन करूया. लिमिट ॲज h टेंड्स टू 0 प्लस 5 प्लस 5h मायनस 3 न ओपन करा. -3 minus 6h minus 3 minus 6h minus 3h square minus 2 and whole divided by h as it is. आता हे पॉझिटिव्ह 5 -3 आणि -2 निगेटिव्ह 5. पॉझिटिव्ह 5 निगेटिव्ह 5 काय झाले कॅन्सल झाले. लिमिट ॲज h टेंड्स टू 0 5h minus 6h म्हणजे -1h पुढं -3h स्क्वेअर आणि अपॉन h. न्यूमरेटर मध्ये h कॉमन काढूया. लिमिट ॲज h टेंड्स टू 0 प्लस h कॉमन काढा. -1 -3h अपॉन h. h कॅन्सल करा. आता 0/0 चा फॉर्म गेला. h ला 0 रिप्लेस करा म्हणजे -1 -3 इंटू ब्रॅकेट 0 म्हणजे ही टर्म 0 आहे आणि -1 शिल्लक आहे म्हणजे f डॅश ऑफ 1 प्लस चा आन्सर किती आलं -1. लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह -1, राइट हँड साइड डेरिव्हेटिव्ह -1. दोघांचाही अप्रोच सेम आहे म्हणजेच हे फंक्शन काय आहे सांगा डिफरन्शिएबल आहे ॲट x इक्वल्स 1. आता ती लाईन आपण इथं एवढ्या भागात लिहूया. 1-2 मिनिटं बघा. सिन्स f dash of 1 minus is equal to f dash of 1 plus comma fx is differentiable at x equals 1. fx is differentiable at x equals 1. Okay. ओके. नाउ 9th क्वेश्चन. थोडासा टाइप वेगळा आहे बघा पण सोपं आहे. काय काय दिले तुम्हाला. इफ क्वेश्चन मध्ये f ऑफ 2 ची व्हॅल्यू तुम्हाला 4 दिलेली आहे. f डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू तुम्हाला 1 दिलेली आहे. f डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू 1. देन फाइंड लिमिट ॲज. आता मी तो प्रॉब्लेम आहे त्याला l लिहितो आणि त्याने लिमिट विचारली. लिमिट ॲज x टेंड्स टू 2 ऑफ x into f of 2 minus 2 into f of x upon x minus 2. या फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू तुम्हाला त्यांनी विचारली. आता बऱ्याचदा मुलांना असं वेगळे जेव्हा तुम्ही एमसीक्यूज करता पुस्तकं बघता त्यातले प्रॉब्लेम सुटत नाही असं वाटतं. याचं कारण हे अशा टाईपचे त्यामध्ये प्रॉब्लेम असतात बऱ्याच वेळा अशा टाईपचे. मला एक साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी तुम्हाला लिमिट शिकवताना सारखं सांगायचं x टेंड्स टू a असेल a तर तुम्हाला वर आणि खाली कुठला फॅक्टर कॅन्सलेशन लागतो x मायनस a. तसं x टेंड्स टू 2 च्या वेळेस तुम्हाला वर खाली कुठला फॅक्टर लागेल सांगा x मायनस 2. मग आता मला सांगा x मायनस 2 हा फॅक्टर खाली आहे पण वर तुम्हाला डायरेक्ट दिसतोय का तो नाही. मग ज्यावेळी तो दिसत नसेल तर आपण काय करतो नेहमी सबस्टिट्यूशन करतो. मग आता खाली इथं बघा पुट x minus 2 equals h which implies that नुसता x पाहिजे असेल तर x equals 2 plus h as x tends to 2. जसं x 2 पर्यंत जाईल तसं h काय होईल सांगा h tends to 0. करूया वर रिप्लेस. l equals लिमिट as सांगा x tends to 2 म्हणजेच काय सांगा h tends to 0. x हे बघा x म्हणजे इथे बघा 2 प्लस h इंटू f ऑफ 2 आता राहू देत. f ऑफ 2 मला माहिती आहे त्याची व्हॅल्यू 4 आहे पण राहू देत. मायनस 2 इंटू f ऑफ x. आता x म्हणजे काय वाचा बरं 2 प्लस h आणि होल डिवाइडेड बाय h ॲज इट इज. आणि x मायनस 2 ला आपण h म्हणले ना म्हणून त्याला मी h म्हणले x मायनस 2. आता या f ऑफ 2 ने हे ब्रॅकेट ओपन करायचं. स्टेप ही महत्त्वाची बरं. सो लिमिट ॲज h टेंड्स टू 0 मल्टिप्लाय करा ट्वाइस f ऑफ 2 प्लस
h into f of 2, h into f of 2 minus twice f of 2 plus h upon h. आता ही जी टर्म आहे की ट्वाइस मधली आणि ही जी टर्म आहे ना ट्वाइस मधली, या दोन टर्म्स आपण हे ट्वाइस समथिंग आहे, त्या दोन टर्म्स आपण काय करणार आहोत, एकत्र करणार आहोत. आणि हा पार्ट जरा बाजूला लक्ष लिमिट आहे h टेंड्स टू 0, हे h इंटू f ऑफ 2 ॲज इट इज मायनस हे बघा हे 2 इंटू f ऑफ 2 प्लस h हे आणि ही टर्म पॉझिटिव्ह आहे प्लस ट्वाइस f ऑफ 2 आणि अपॉन काय सांगा h. आता या दोघातून हा -2 जो आहे तो मी कॉमन काढणार आहे पुढच्या स्टेप मध्ये. लिमिट ॲज h टेंड्स टू 0, लिमिट ॲज h टेंड्स टू 0, h इंटू f ऑफ 2 ॲज इट इज, h इंटू f ऑफ 2 ॲज इट इज, -2 कॉमन काढणार आहे मी, -2 कॉमन काढणार आहे. त्यातलं राहील f ऑफ 2 प्लस h, f ऑफ 2 प्लस h मायनस हे साइन मायनस झालं कारण मायनस साइन कॉमन काढले, 2 कॉमन मध्ये गेले, f ऑफ 2 शिल्लक राहिले आणि होल डिवाइडेड बाय h ॲज इट इज, होल डिवाइडेड बाय h ॲज इट इज. नीट लक्ष इक्वल्स लिमिट ॲज h टेंड्स टू 0, सेपरेट डिविजन h इंटू f ऑफ 2 अपॉन h माइनस 2 इंटू ब्रैकेट f ऑफ 2 प्लस h माइनस f ऑफ 2 आणि अपॉन h ह्याला सेपरेट डिव्हिजन आणि याला एक मी आता काय करतोय ब्रेस ह्यातला h कॅन्सल झाला, 0/0 चा फॉर्म गेला. मग शिल्लक काय राहिलं, लिमिट ॲज h टेंड्स टू 0 ऑफ हे राहिले f ऑफ 2, ठीक आहे, f ऑफ 2 माइनस ट्वाइस. आता याच्याकडे नीट पहा, लिमिट ॲज h टेंड्स टू 0. आता मी लिमिट लिहित नाही, ऍक्च्युअली लिमिट घेतो म्हणजे तुम्हाला, किंवा असं करूया ना, याचं सेपरेट ह्याचं सेपरेट घेतो. चला हे बघा, हे असं हे ब्रॅकेट ह्याचं कंप्लीट केलं, -2 लिमिट लिहितो मी आता, लिमिट ॲज h टेंड्स टू 0 हे लिहितो फंक्शन f ऑफ 2 प्लस h माइनस f ऑफ 2 अपॉन h, ठीक आहे. आता हा नंबर आहे ना f ऑफ 2, हा तुम्हाला त्याने दिलाय बघा 4, f ऑफ 2 चा काय आन्सर दिला तुम्हाला 4 दिले. लिमिट ॲज h टेंड्स टू 0 ऑफ हा नंबर तुम्हाला 4 त्याने दिलाय मायनस. आता हे जे आहे इथून एवढा पार्ट, हे बघा हा एवढा सगळा पार्ट, ह्याला मी लिहितोय ट्वाइस तसेच ठेवले, ह्याला मी f डॅश ऑफ 2 लिहितोय. आणि का लिहितोय त्याचं कारण तुम्हाला आता दाखवतो. वाचा, व्यवस्थित वाचा, म्हणजे तुम्हाला कळूनच जाईल सगळ्यांना मी तिथं हे का लिहिले, f डॅश ऑफ 2 असं का लिहिले. फर्स्ट प्रिन्सिपलनं मला फर्स्ट प्रिन्सिपलचा वापर करून f डॅश x चा फॉर्म्युला सांगा. फर्स्ट प्रिन्सिपल f डॅश x डेरिव्हेटिव्ह लिमिट ॲज h टेंड्स टू 0 f ऑफ x प्लस h मायनस fx आणि अपॉन h, हा फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला. मग त्यानंतर आपण f डॅश ऑफ a शिकलो बघा, f डॅश ऑफ a म्हणजे x च्या जागी a अपॉन h म्हणजे f डॅश ऑफ. मग इथं समजा जर का a च्या जागी 2 असतं तर, इथं जर का 2 असतं तर 2 प्लस h 2, तर हे काय झालं असतं सांगा, a च्या जागी इथे किती आले असते, अर्थात 2 आले असते. म्हणजे हा थोडक्यात कोणाचा फॉर्म्युला f डॅश ऑफ 2 चा. मग इथं तेच आहे, f ऑफ 2 प्लस h मायनस f ऑफ 2 अपॉन h, म्हणजे हे काय सांगा f डॅश ऑफ 2 आहे. म्हणजे ह्याचा आन्सर, या पार्टचा आन्सर f डॅश ऑफ 2. आता कॉन्स्टंटचं लिमिट सेम कॉन्स्टंटचं लिमिट सेम कॉन्स्टंट मायनस ट्वाइस f डॅश ऑफ 2 चा आन्सर तुम्हाला त्यांनी 1 दिलेला आहे. f डॅश ऑफ 2 चा आन्सर किती दिला तुम्हाला, त्यांनी 1 दिलेला आहे. म्हणजे 2 इंटू ब्रॅकेट 1, 2 × 2 4 मधून 2 गेले, म्हणजे फायनल आन्सर किती आलं पुन्हा, तर ते 2 आलं. फायनल आन्सर किती आलं, तर ते 2 आलं. ओके. ओके, नाउ लास्ट क्वेश्चन बघा, 10th क्वेश्चन बघा.
y equals e raised to x upon root x. Find dy by dx at x equals 1. Find dy by dx at x equals 1. ठीक आहे, अगदी सोपा क्वेश्चन आहे. दोन फंक्शनचं डिव्हिजन आहे, y दिले, त्याच्यातनं dy by dx मिळवायचं आहे आणि x ला 1 रिप्लेस करायचं, एवढा सिंपल क्वेश्चन आहे. बरं, पहिल्यांदा हे फंक्शन लिहून घ्यायचं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, dy by dx equals d by dx of e raised to x upon root x. Quotient rule, बघा, denominator into d by dx of numerator minus numerator into d by dx of denominator आणि upon denominator चा स्क्वेअर म्हणजे रूट x चा स्क्वेअर. क्वोशंट रूल वापरला. परत रूट x as it is, the root of e raised to x minus e raised to x as it is, the root of root x 1 upon 2 root x अपॉन हे जे रूट x चा स्क्वेअर म्हणजे नुसता x. आता न्यूमरेटर मध्ये आपण काय करूया, e raised to x कॉमन काढूया. e raised to x कॉमन, इथलं कोण राहिलं, रूट x अपॉन 1 राहिले, मी मुद्दामून 1 लिहितो. इकडे कोण राहिले, 1 अपॉन 2 रूट x राहिले आणि अपॉन कोण आहे सांगा, x. आता या ब्रॅकेट मध्ये आपण काय करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो dy by dx as it is, dy by dx as it is, e raised to x देखील as it is, into ब्रॅकेट. हा, रूट x into रूट x म्हणजे x आणि 2 आहेतच म्हणजे ट्वाइस x मायनस 1 into 1 म्हणजे 1 अपॉन 2 रूट x आणि होल डिवाइडेड बाय हे तुमचे x as it is. आता हे डिनॉमिनेटर आपण खाली आणणार आहोत म्हणजे dy by dx equals e raised to x ब्रॅकेट मध्ये ट्वाइस x मायनस 1 अपॉन हे x इंटू हे 2 रूट x खाली आणले. बघा, हे जे डिनॉमिनेटर आहे ते आपण काय केलं, आता खाली आणले. आपल्याला त्यांनी असं विचारले, फाइंड dy by dx at x equals 1. हे नोटेशन करताना नीट बघा, हा हे तुम्हाला 12वीत लागणार आहे सर. dy by dx at x equals 1 काही नाही, 1 का 0 काय विचारले, at x equals 1 सॉरी. मग e raised to 1 x जागी 1 ब्रॅकेट ट्वाइस 1 म्हणजे x जागी 1 मायनस 1 अपॉन x म्हणजे 1 इंटू 2 रूट 1 इज इक्वल टू e as it is. 2 minus 1 चा आन्सर 1 अपॉन 2 into 1 2 आणि रूट 1 चा आन्सर 1 म्हणजे फायनल आन्सर 2. म्हणजे थोडक्यात dy by dx at x equals 1 ह्याचा आन्सर आला आपल्याला e by 2 इतकं आलं. फायनल आन्सर किती आलं, e by 2. ओके, इथं तुमचा आता डिफरन्सिएशन हा टॉपिक तुमचा संपलेला आहे. म्हणजे 9वा लेसन हा तुमचा इथं आता संपलेला आहे. संपूर्ण लेसनची व्यवस्थित तयारी करा. मी प्रत्येक प्रश्न तुम्हाला यातला सॉल्व्ह करून दिलेला आहे, ईच अँड एव्हरी क्वेश्चन. पुन्हा एकदा व्यवस्थित तयारी करा कारण 12वी साठी हा खूप लेसन महत्त्वाचा आहे. ओके, टिल देन गुड बाय.